नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका तोडग्याविषयी अत्यंत प्रभावी तोडगा आहे जो आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी सांगितलेला आहे। किंवा एखादी वस्तू, एक वस्तू आहे जी वस्तू आपण आपल्या सोबत बाळगू तर आपल्यासोबत एक सुरक्षा कवच कायम टिकून राहील आणि आपल्यावरती जरी काही संकट आलं तरी त्याचा संकटाचा विपरीत परिणाम आपल्यावरती होणार नाही। बघा, हल्लीचं जीवन असं झालेलं आहे की आपण अजिबात सुरक्षित नाही आहोत। बाहेर जरी गेलो, घरात मुली असतील, मुलं असतील, लहान मुलं असतील, स्त्रिया असतील, अपघात असेल किंवा मारामारी, किडनॅपिंग किंवा नको म्हणतो ना की बलात्कार वगैरे, अशा काही गोष्टी सध्या आपल्याला खूप ऐकायला मिळत आहेत। आणि हल्लीचं वातावरणसुद्धा खूप बेकार आहे आणि कुठेही गेलो तरी एक आपल्याला बिनधास्तपणे आपण जाऊ शकत नाही। एक मनात कुठेतरी भीती असते आणि अशा प्रकारे जर आपण मनात भीती घेऊन एखाद्या ठिकाणी गेलो तर तिथे जाऊन आपलं कामसुद्धा पूर्ण होत नाही। कुठेतरी ती भीती आपल्या मनात असते। तर जिथे जाऊ तिथे निशंकपणाने आपण गेलं पाहिजे। अर्थात आपल्या महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतोच, पण एक सुरक्षा कवच आपल्यासोबत देखील असलं पाहिजे। आता हे सुरक्षा कवच काय आहे किंवा सुरक्षा ही वस्तू काय आहे? आता बघा, आपले परमपूज्य गुरुमाऊली जे आहेत ते आपल्या हितगुजामधून हे असे तोडगे उपाय आपल्याला सांगत असतात आणि त्याचपैकी एक अत्यंत प्रभावी आणि अत्यंत साधा सोपा तोडगा आपल्याला करायचा आहे किंवा ती वस्तू त्यावरती सेवा करून ती वस्तू आपल्याला आपल्यासोबत कायम बाळगायची आहे, जेणेकरून आपण कुठेही जाऊ ना आपण आपल्या मनामध्ये भीती राहणार नाही किंवा जी काही निगेटिव्हिटी आहे ती आपल्यापर्यंत येणार नाही। यासाठी ती वस्तू आपल्याला आपल्याजवळ बाळगायची आहे। बघा, आपण एखाद्या वेळेस बाहेर जातो तिथे कुठेही प्रत्येक ठिकाणी जागा चांगली असते असे नाही। लहान मुलं तुमच्यासोबत असतात, मग जिथे जाऊ तिथे कुठेतरी जागा चांगली नसते किंवा भूत प्रेत पिशाच बाधा, नजरबाधा होते, दृष्ट लागते किंवा म्हणतो ना की घरातसुद्धा आपल्या निगेटिव्हिटी असते आणि बाहेर गेल्यानंतर ती निगेटिव्हिटी आपल्यासोबत आपल्या घरी येत असते। कुठेतरी नजरबाधा होते आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो। तर ह्या सगळ्यापासून आपण दूर राहू आणि आपल्यासोबत एक सुरक्षा कवच ठेवण्यासाठी ही वस्तू आपल्याला आपल्यासोबत ठेवायची आहे। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, नकारात्मक गोष्टी, वाईट गोष्टी, भूत प्रेत पिशाच बाधा किंवा सतत जर तुमचा अपघात होत असेल तर अपघात टाळण्यासाठी किंवा बाहेर गेल्यानंतर जर तुम्ही सुरक्षित नसाल, तुमच्या मनात सतत भीती असेल, तुम्ही घाबरत असाल तर ही भीती घालवण्यासाठी सतत तुम्हाला जर घाबरायला होत असेल तर हा घाबरटपणा किंवा भीती पूर्णपणे जाण्यासाठी हे सुरक्षा कवच जे आहे किंवा संरक्षण पुडी आपल्याला जवळ बाळगायची आहे। तर आता ही संरक्षण पुडी काय हो, तर कुठे मिळते काय? तर बघा, ही संरक्षण पुडी जी आहे ती आपल्याला आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळते। तर आता तुमच्याकडे जर आता ही संरक्षण पुडी घ्यायची आणि सोबत ठेवायची तर असं आहे का? तर असं अजिबात नाही। ती पुडी जी आहे ती सिद्धसुद्धा करावी लागते, हे लक्षात घ्या। नाहीतर विकत आणली आणि खिशात ठेवली हे पूर्णपणे चुकीचं आहे। आता ही संरक्षण पुडी जी आहे ती कोण वापरू शकतं? कोणीही वापरू शकतं, स्त्री पुरुष लहान बाळ। तुमचं जर लहान बाळ असेल तर लहान बाळाच्या खिशात तुम्ही कुठे बाहेर चाललाय त्याच्यासोबत ही पुडी ठेवा, नक्कीच तुमचं बाळ सुरक्षित राहील। त्याला कोणत्याही प्रकारची नजरबाधा किंवा दृष्ट वगैरे अजिबात लागणार नाही। इतकी प्रभावी ताकद या पुडीमध्ये असते आणि या पुडीमध्ये ज्या काही वस्तू आहेत ना त्या सगळ्या ह्या भीती घालवणाऱ्या निगेटिव्हिटी दूर ठेवणाऱ्या वस्तू आहेत। त्याच्यामुळे ही पुडी जी आहे ती अत्यंत प्रभावी पुडी आहे। तर आता ही पुडी कशी जवळ बाळगायची, याच्यावरती काय सेवा करायच्या? जर तुमच्याकडे स्वामींचं केंद्र नसेल तर कशी पुडी आपण जवळ बाळगू शकतो? तर याबद्दलची सगळी माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्यासोबत जर सतत, खरंच सांगते, अपघात होत असतील ना किंवा सतत अशा गोष्टी घडत असतील तर ही पुडी तुम्ही वापरून बघा, नक्कीच तुमच्या दैनंदिन आयुष्यात चांगले अनुभव तुम्हाला येतील, यात काही शंका नाही। तर आता काय करायचं? सगळ्यात प्रथम मी सांगते, जर तुमच्या जवळपास केंद्र असेल तर
केंद्र असेल तर सरळ केंद्रामध्ये जायचं, स्वामी केंद्रामध्ये. तिथे तुम्हाला संरक्षण पुडी मागायची आहे. संरक्षण पुडी तुम्हाला तिथे दिली जाते. आता त्याची प्राईस काय मला माहीत नाही, मी सुद्धा घेणार आहे, पण सध्या मी केंद्रामध्ये जाऊ शकत नाही आहे. म्हणजे माहेरी ज्यावेळी मी जाते त्यावेळी मी केंद्रामध्ये जात असते, पण सध्या मी माहेरीच गेलेली नाही आहे, त्याच्यामुळे केंद्रामध्ये जाणं शक्य होईना झाले. पण मी स्वतः ज्यावेळी जाईल त्यावेळी नक्कीच ही घेणार आहे, नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल त्यावेळेस ज्या काही सेवा मी करेन. तर आता तुमच्या जवळपास ही केंद्र असेल तर केंद्रामध्ये जायचं. केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे संरक्षण पुडी तुम्हाला मागायची. ते सेवेकरी ताई दादा असतात, ते देतात. तर त्यावेळी तिथे तुम्हाला माहिती देखील दिली जाते. पण कधी कधी काय होतं ना, आपण आपल्या लक्षात नसतं, आपण घेतो प्रत्येक गोष्ट आणि लगेच घरी निघून येतो. खिशात ठेवलं, झालं आपलं सुरक्षा कवच नाही. बघा, एखादं यंत्र तुम्ही घेतलं, वाहन यंत्र असेल, पुत्रप्राप्तीदायक यंत्र असेल, प्रत्येक यंत्र, शैक्षणिक यंत्रसुद्धा आपल्या केंद्रामध्ये अवेलेबल आहेत. तर ह्या सगळ्या यंत्र आहेत ना, फक्त घेतले आणि जवळ बाळगले असं नसतं, ते सिद्धसुद्धा करावे लागतात आणि तरच त्याचा लाभ आपल्याला होत असतो. तर संरक्षण पुडी जी आहे तुम्हाला घ्यायची आहे. त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, तर त्यामध्ये पिवळी मोहरी आहे, त्यानंतर एक बिब्बा आहे आणि एक कवडी आहे, पांढरी कवडी, पिवळी नाही पांढरी कवडी. तर ह्या 3 वस्तू ज्या आहेत त्या संरक्षण पुडीमध्ये असतात. तर संरक्षण पुडीमध्ये ह्या 3 वस्तूच का आहेत, तर ह्या तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या निगेटिव्हिटी दूर ठेवण्यासाठी कारक आहेत, म्हणून ह्या 3 वस्तू संरक्षण पुडीमध्ये आहेत. आणि पिवळ्या मोहरीचे उपाय आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. आपण अमावास्येला, पौर्णिमेला आपल्या घरातील वाईट बाधा, करणी बाधा या सगळ्या गोष्टी घालवण्यासाठी आपण त्याचे उपाय करत असतो. बिब्याचा सुद्धा आपल्याला सगळ्यांना उपाय माहीत आहेत. कवडीचं मोलसुद्धा आपल्याला माहीत आहे. तर हे ह्या 3 गोष्टी त्या पुडीमध्ये आहेत. तर ही पुडी घरी आणायची. आता ह्याच्यावरती सेवा कधी करायच्या, तुम्ही कधीही सेवा करू शकता. ज्या दिवशी तुम्ही पुडी आणलेली आहे त्या दिवशी घरी यायचं, हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे, दिवा प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित केल्यानंतर महाराजांच्या समोर बसायचं. आणि ह्या सगळ्या सेवा तुम्ही केंद्रामध्ये देखील करू शकता, काही हरकत नाही. केंद्रामध्ये केलं तर अतिशय उत्तम, नसेल तर तुम्ही घरी येऊन करू शकता. तर आता हातपाय वगैरे धुतले, दिवा वगैरे प्रज्वलित केला, अगरबत्ती धूप दीप लावायची. त्याच्यानंतर हातामध्ये ती संरक्षण पुडी घ्यायची. त्याच्यानंतर हातामध्ये संरक्षण पुडी घेतल्यानंतर तुम्हाला 1 किंवा 11 वेळा कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, कालभैरवाष्टकम स्तोत्र जे आहे ते आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता, वाईट बाधा, वाईट शक्ती, करणी बाधा, सगळ्या गोष्टी, भूत प्रेत पिशाच बाधा, त्याचबरोबर आयुष्यातील संकट किंवा भीती, घाबरटपणा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ही सगळ्या गोष्टी दूर ठेवत असतं. इतकं प्रभावी स्तोत्र आहे. म्हणून 11 वेळेस आणि जेवढी जास्त सेवा कराल तेवढा त्याचा प्रभाव आपल्याला जास्त जाणवत असतो. म्हणून तुम्हाला 1 वेळा म्हणजे 1 किंवा 11 वेळा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता. 1 वेळा केला तरी चालेल, 11 वेळेस केलं तर अतिशय उत्तम. तर 1 किंवा 11 वेळेस कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हणायचं आहे. 1 किंवा 11 माळी तुम्हाला स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर 1 किंवा 11 वेळा तुम्हाला वेदोक्त वल्गा सूक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला लंघुला स्तोत्र जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे. तर ह्या 4 सेवा तुम्हाला करायच्या आहेत. 4 सेवा करत असताना ती पुडी जी आहे ती तुम्हाला हातामध्ये ठेवायची आहे. बघा, ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देते. तुम्ही नक्की बघा आणि त्या सेवा करा. तर सेवा करत असताना पहिल्यांदा महाराजांना प्रार्थना करायची की हे जी काही सुरक्षा कवच आहे ते माझ्यासाठी, माझ्या मुलीसाठी, माझ्या बाळासाठी ही सेवा करते आणि त्याचा लाभ मला मिळू दे, अशी महाराजांना प्रार्थना करायची, सेवा करायची. आणि त्यानंतर ही पुडी जी आहे ती जिथे तुम्ही जाल तिथे तुमच्यासोबतही तुम्हाला पुडी ठेवायची आहे. झालं. तर आता ह्याला विचाराल की नियम अटी काय आहेत. नियम अटी काही नाहीत, फक्त तुम्ही एक सुरक्षा कवच म्हणून ती तुम्हाला पुडी जवळ ठेवायची आहे, जेणेकरून कोणतंही संकट तुमच्यावरती आलं त्याचा विपरीत परिणाम तुमच्यावर होणार नाही, निगेटिव्हिटी तुमच्याजवळ येणार नाही. करणीबाधेचा जर तुमच्यावर कोणी प्रयोग केला तर तो सुद्धा तुमच्यापासून लांब राहील, इतकी प्रभावी ताकद या पुडीमध्ये आहे. त्याच्यामुळे ही पुडी तुम्हाला बाळगायची आहे, पण सेवा करूनच पुडी तुम्हाला तुमच्याजवळ बाळगायची. आता जर तुमच्या घराजवळ केंद्रच नसेल, मठच नसेल तर काय करायचं. बघा, पिवळी मोहरी तुम्हाला थोडी घ्यायची आहे. पिवळी मोहरी कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये जा, तिथे मिळते. पिवळी मोहरी, 1 बिब्बा आणि 1 पांढरी कवडी तुम्ही विकत आणायची आहे. आणि घरामध्ये एखादी पॅक
छोटीशी पुडी असते बघा, अक्षदांची वगैरे आपल्याला मिळालेली असते, त्या पुडीमध्ये ह्या तिन्ही वस्तू ठेवायच्या आणि अशाच प्रकारे ती पुडी आपल्या हातावर घेऊन तुम्ही सेवा करायची. तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरीसुद्धा ही सेवा करू शकता. केंद्रामधून डायरेक्ट विकत पुडी आणून देखील ही सेवा करू शकता. पण लक्षात घ्या, सेवा करत असताना, कोणताही उपाय करत असताना मी प्रत्येक वेळेला सांगत असते, आपल्या मनात श्रद्धा, विश्वास, भक्ती पाहिजे. बऱ्याच ताईतांच्या कमेंट्स असतात की असं केल्याने कुठं होतं, असं केल्याने तसं कुठं होतं. पण नाही बघा, ज्यावेळी आपला विश्वास ठाम असतो ना की नाही, माझ्या ह्या उपायाने, ह्या सेवेने मला फरक पडणारच आहे किंवा मला अनुभव येणारच आहे, त्यावेळी दुपटीने त्याचा लाभ आपल्याला होत असतो आणि महाराजांची कृपा आपल्यावर होत असते. तर हा उपाय किंवा ही संरक्षण पुडी जी आहे ती नक्की तुम्ही जवळ बाळगा. तुमच्यासोबत जर अशा काही विपरीत गोष्टी सतत घडत असतील, सतत अपघात, निगेटिव्हिटी, घरात कटकट, निगेटिव्हिटी म्हणजे म्हणतो ना तांत्रिक प्रयोग घरावर होत असेल, तर ह्या गोष्टी आवर्जून बाळगा. तुमचं बाळ सतत किरकिर करत असेल, रडत असेल, त्याच्याजवळ ही पुडी ठेवा. खूप सुंदर अनुभव येतील आणि ह्या सगळ्यांपासून तुम्ही दूरसुद्धा राहाल. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.